नमस्कार. मला माझ्या पेशंटचे पालक नेहमी विचारतात, की "डॉक्टर बाळाला टॉनिक देणं हे खरंच गरजेचं आहे का? काय गरज आहे टॉनिक द्यायची?" तर मी म्हणेल, की टॉनिक देणं हे खरंच गरजेचं आहे. मी बऱ्याच वेळा पाहतो, की मी प्रत्येक व्हिजिटला दिलेलं टॉनिक हे त्या पालकांनी घेतलेलंच नसतं. औषधाचा कोर्स संपल्यानंतर टॉनिक घेऊ असं म्हणतात आणि टॉनिक घ्यायचं विसरून जातात किंवा टाळतात. नवीन जन्मलेल्या बाळापासूनच टॉनिक द्यायची गरज असते बाळाला. आता हे का असते ते आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर आता पहिले 6 महिने जे आहे ते बाळ केवळ आईच्या दुधावर असतं. त्याला वरचं काहीही चालू नसतं. आईच्या दुधामध्ये देखील काही जीवनसत्व ही कमी प्रमाणात असतात. उदाहरणार्थ व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के आणि फ्लोराईड यासारखे घटक आईच्या दुधामध्ये कमी प्रमाणात असतात. ज्याची की बाळाला गरज ज्या प्रमाणात असते त्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये. मग अशा वेळी हे घटक आपल्याला बाहेरून सप्लिमेंट्सच्या स्वरूपात द्यावे लागतात, जे की बाळाच्या वाढीसाठी गरजेचे आहेत. त्यामुळं आईच्या दुधात जे घटक कमी आहेत, ते घटक पहिले 6 महिने डॉक्टर टॉनिकच्या स्वरूपामध्ये देतात. त्यामुळे टॉनिक हे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आहेत. ते फूड ग्रेड आहेत. ती औषधं नाहीयेत. बऱ्याच पालकांचा असा गैरसमज असतो, की ही औषधं आहेत. मग आमच्या एवढ्या लहान बाळाला रोजच्या रोज औषध कशाला द्यायचं? त्यामुळे मग ते बाळाला औषध द्यायचं टाळतात. पण लक्षात घ्या, हे औषधं नाहीयेत. ते न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आहेत. जे घटक, जी जीवनसत्व बाळाला आईच्या दुधातून कमी पडतायत वाढीसाठी, ती केवळ आपण बाहेरून सप्लिमेंट करायचं काम करतोय. 6 महिन्याच्या नंतर देखील जेव्हा बाळाला वरचं दूध चालू होतं, त्यावेळी सर्वच प्रकारचं जेवण आपण एकदम चालू करत नाही. हळू-हळू टप्प्याटप्प्याने जेवण वाढवत 2 ते 3 महिन्यामध्ये बाळाला फुल जेवण चालू होतं, फुल डाएट. मग ह्या 3 महिन्याच्या काळात देखील जे घटक बाळाला अन्नातून मिळत नाहीयेत, ते आपल्याला टॉनिकमधून द्यावे लागतात. कारण यावेळी बाळ वेगवेगळ्या प्रकारचे माइलस्टोन अचीव्ह करत असतं. जसं की जन्मल्यापासूनच बाळाला मान धरणं, पालथं पडणं, बसणं, आधाराशिवाय बसणं, उभं राहणं, चालणं, रांगणं हे माइलस्टोन्स अचीव्ह करायचे असतात. त्याचप्रमाणे बाळाला दात येतात 10 ते 12 महिन्यामध्ये. तर या सगळ्या ज्या गरजा असतात, माइलस्टोन अचीव्ह करताना लागणाऱ्या, त्या पूर्ण करण्यासाठी बाळाला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक सप्लिमेंट्सच्या स्वरूपात द्यावे लागतात आणि तेच जर आपण सप्लिमेंटच्या स्वरूपात दिले, तर हे सर्व माइलस्टोन्स जे आहेत बाळाचे उभं राहणं, चालणं, पळणं, दात येणं, रांगणं हे सगळे वेळेवर बाळ अचीव्ह करू शकतं. नाहीतर मग बऱ्याच वेळा आपण बघतो, की बाळ 1 वर्षाचं झालंय, पण अजून त्याला हात सोडून उभं राहता येत नाही किंवा 1.5 वर्षाच्या बाळाला पळता येत नाही किंवा इव्हन हात सोडून चालता येत नाही. मग असं का होतं? कारण त्यांना हे सप्लिमेंट्स पालक देत नाही. डॉक्टरांनी लिहून देऊन सुद्धा किंवा भीतीपोटी द्यायचं टाळतात. तर इव्हन 1 वर्षाच्या नंतरचं जरी बाळ असेल, 1 ते 2 वर्षाच्या मधलं, तरी ते देखील चालायला, पळायला लागलेलं असतं आणि जेव्हा बाळ पळायला लागतात, तेव्हा त्यांचं साहजिकच जेवणाकडे दुर्लक्ष होतं. वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यामध्ये त्यांना जास्त रस असतो. मग अशा वेळी बाळाला साहजिकच न्यूट्रिशन कमी पडतं आणि मग हे जे कमी पडलेले न्यूट्रिशनल घटक आहेत, ते सर्व सप्लिमेंट्सच्या स्वरूपात डॉक्टर देतात, जेणेकरून की वजन वाढणं, उंची वाढणं ह्या सगळ्या गोष्टी बाळाच्या योग्य रीतीने चालू राहाव्यात. 2 ते 5 वर्षामध्ये उंची वाढीचा काळ असतो. या उंची वाढीच्या काळामध्ये देखील वेगवेगळ्या जीवनसत्वाची कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी, मल्टीव्हिटॅमिन्स याची गरज असते मुलांना. कारण या वयामध्ये मुलं अतिशय चंचल झालेली असतात, खेळण्याकडे जास्त कल असतो आणि त्यामुळं हे घटक जर आपण टॉनिकच्या स्वरूपात दिले, तर मग त्यांची उंचीची वाढ योग्य रीतीने होऊ शकते. त्याचप्रमाणे जेवणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांचं रक्त देखील कमी नाही होणार. त्यामुळं पुढच्या वेळी जेव्हा तुमचे डॉक्टर टॉनिक देतील, तेव्हा ते घ्यायला हेजिटेट करू नका. तर जबाबदारीने तुमच्या मुलांना, बाळांना टॉनिक नक्की पाजा आणि जर ऑलरेडी दिलेले टॉनिक तुम्ही घेतली नसतील, तर आजच डॉक्टरांच्या सल्ल्याने ते टॉनिक घ्या आणि तुमच्या बाळाला चालू करा. धन्यवाद.